बघा, आज मी हा एक नाश्त्याचा प्रकार बनवलेला आहे। हा मी नाश्ता कशा पद्धतीने आणि लहानांपासून मोठ्यापासून पर्यंत हा आवडणारा नाश्ता आहे। तर खूप छान अशी रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी न स्किप करता पूर्ण पहा, नक्की आवडेल तुम्हाला। नमस्कार मंडळी, आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बनवूया। एक वेगळा मस्त चटपटीत असा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आवडणारा असा हा नाश्ता आहे। तर मी नाश्त्यासाठी ह्या काय काय साहित्य आणि काय काय भाज्या घेतल्या ते पाहूया। भाज्यामध्ये तर मी सिमला मिरची घेतलेली आहे, दोन प्रकारची माझ्याकडे होती, लाल आणि हिरवी। तुम्ही हिरवी असतील तरी आणि भाज्या कुठल्याही तुमच्या घरी अवेलेबल असतील, अस्तित्वात असतील त्या तुम्ही घालू शकता। गाजर किसून घेतलेले अर्ध मी, एक बटाटा बघा असा किसून मी पाण्यात घालून ठेवले का तर काळा पडू नये म्हणून। आलं किसून घेतले, हिरवी मिरची एक बारीक चिरलेली, कोथिंबीर घेतले, एक कांदा बारीक चिरलेला। हे झालं भाज्यामध्ये। आणि मसाला पीठ मध्ये काय घेतले ते बघूया। ह्या नाश्त्यासाठी तांदळाची पिठी ही एक लहान वाटी घेतलेली आहे, रवा तितकाच वाटीभर घेतलेला आहे आणि तितकाच वाटी मी बेसन घेतलेलं आहे। आणि मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, राई, जिरं आणि तीळ आणि मीठ चवीनुसार इतकं साहित्य ह्यासाठी लागणार आहे। आणि पाणी आणि तेल हे साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे। हा नाश्ता मस्त अगदी लहान मुलांना आवडीचा असा नाश्ता आहे। तुम्ही हा बनवून ह्याच्या जसा मी आता तुम्ही पुढे पाहालच व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने बनवते। हा बनवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता आणि घरच्यांना सकाळी नाश्त्याला देऊ शकता। बाउल घ्यायचे, त्यामध्ये हे सगळे जिन्नस मिक्स करायचे। रवा घालून घ्यायचा, पीठ, बेसन, कांदा, शिमला मिरची, गाजर, किसलेला बटाटा, किसलेलं आलं, लसूण पण किसून घालू शकता, मिरची, कोथिंबीर, मीठ घालायचे चवीनुसार, लाल तिखट, हळद। लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या। लहान मुलांना द्यायचं असेल तर स्किप करू शकता। सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि राई, जिरं आणि तीळ हे आपल्याला फोडणीला घालायचे, त्यामुळे आता हे ह्यामध्ये घालायचं नाहीये। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। बघा किती मस्त असे रंगबिरंगी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे। अगदीच खूपच सुंदर, मुलांनाही नक्की आवडेल अशा पद्धतीने तुम्ही करून दिला तर। आणि खूप छान असा हा नाश्ता होतो, एकदम चवदार असा स्वादिष्ट असा होतो। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी। पाणी घालून घेतलंय एक हे कप एवढं पाणी घातलं आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं अजून पाणी लागेल, पाणी थोडंसं जास्तच घालायचंय, म्हणजे एक 1.5 कप एवढं पाणी घालायचंय। ह्याला थोडं पातळ करायचंय, हे मिश्रण आहे थोडं पातळ करायचं। अजून मी थोडासा पाणी घालते, अर्धा कप एवढा। आणि बघा इथपर्यंत मी पातळ करून घेतलं। आता ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचंय, तेही पुढे आपण पाहूया। आणि बघा कन्सिस्टन्सी एवढी ठेवायची, बघा इतकी ठेवायची। कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, अगदी एक पळी एवढं तेल घालून घेतलं। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, जिरं घालून घ्यायचे, तीळ घालायचे, मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही ह्यामध्ये ना कढीपत्ता पण घालू शकता। बघा तीळ पण तडतडायला लागलेत, गॅसची आच कमी करून सगळं मिश्रण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचंय। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी गारच घालायचं, साधच घालायचंय, गरम वगैरे पाणी घालायची गरज नाही। आता व्यवस्थित ह्याला घट्टसर होईपर्यंत आपल्याला हा गोळा ह्याचा करून घ्यायचा, जसं आपण उकड काढतात त्याचप्रमाणे आहे हे। मस्त असं ह्याला शिजवून घ्यायचे आता घट्ट होईपर्यंत। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखंही फिरवत राहायचंय, नाहीतर ते तळाला चिकटलं जातं, कढईला असं चिकटलं जातं। व्यवस्थित ते शिजेपर्यंत आपल्याला असंच फिरवत राहायचंय। बघा मिश्रण व्यवस्थित असं आता हे घट्ट झालेलं आहे आणि कढईतनं आता हे सुटायला पण लागलेलं आहे। आता हे आपण एक परात घेऊन त्याला परातीला तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून आपल्याला हे थापून घ्यायचं आहे।
बघा मिश्रण मी परातीत काढून घेतलेलं आहे. परातीला तेल लावलेलं होतं आणि आता हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. थिकनेस जेवढा आपल्याला हवा, जाडसर घट्टपणा जेवढा आपल्याला हवा त्या पद्धतीने आपण हे पसरवून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा त्याच्या साईडनं कडा अशा थोड्या दाबून घ्यायच्या आणि अगदीच 10 मिनटामध्ये हे घट्ट होऊन जातं. तर बघा अशा पद्धतीने मस्त असे पसरवून घ्यायचं आणि मग ह्याला ठेवून मग ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. थोडं घट्ट झालं की ह्याच्या मग वड्या पाडायच्या आणि बघा अशा पद्धतीने साईड कट अशा त्याच्या पॅचुलाने असं किंवा चमच्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे त्याच्या कडाही तुटल्या जात नाही. आणि मस्त असं हे आता 10 मिनटं असं आता हे असंच ठेवूया. बघा कडक झालेलं आहे व्यवस्थित हे. बघा जितकं आपल्याला हवं तितकं हे घट्ट झालेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडण्यासाठी मी कट मारून घेतलेले आहेत आणि आता हे थोडेसे अजून 2 मारून घेते. बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी लहान मोठे साईजचे तुम्ही असे तुकडे करू शकता, ह्याचे वड्या पाडू शकता. आता याला मी शेप तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता. आता आपण ह्या काढून घेऊया. बघा परातीला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि बघा मस्त अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. बघा आता ह्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मस्त असं जाड अशा इतक्या जाड अशा आपल्याला ठेवायच्या आहेत ह्या. आणि आता ह्या मी फ्राय करून घेते. तुम्ही डीप फ्राय पण करू, अशाही खाऊ शकता तुम्ही. ह्या वड्या अशाही खाल्ल्या जातात आणि आता ह्या अशा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी मग ते नाश्त्यासाठी तळू शकता. आता ह्या मी सगळ्या सुट्या करून घेते. बघा लगेच अगदी 10 मिनिटामध्ये ह्या गार होऊन जातात आणि मस्त अशा ह्या वड्या पडलेल्या आहेत. बघा मस्त अशा. आता ह्या मी तळून घेते. बघा पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. शॅलो फ्राय करायचे आहेत ह्या वड्या आपल्याला. मस्त असा हा नाश्ता मुलांसाठी एक अशा पद्धतीने अशा वड्या पाडून आपण ह्या नाश्ता बनवलेला आहे. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हा घालून घ्यायचे आहेत. आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायचे. बघा मस्त अशा खूप छान अशा ह्या नाश्त्याची रेसिपी आहे. नक्की तुम्ही बनवून बघा, आवडेल तुम्हाला. बघा कुठेच ही वडी पण ज्या आहेत त्या बिलकुल व्यवस्थित झालेल्या, बिलकुल नरम झालेल्या नाही. छान असे अगदी कटलेट सारखे झालेले आहेत. तुम्ही असेही खाऊ शकता आणि तुमच्या मुलांच्या आवडीचे तुम्ही ह्यामध्ये भाज्याही घालू शकता. आता मी ह्या सगळ्या तळून घेते. आता एकदा आपण ह्या पलटून घेऊया. थोडेसे असं आपल्याला 1-2-3 वेळा आपल्याला ह्या पलटून घ्यायचे. अशा प्रकारे खूप छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्याचा प्रकार करून पाहिला तर. आणि बघा बघायला पण एकदम मस्त वाटतात. बघा मी एक बाजू पलटून घेतली. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या तळून घ्यायचे आणि गॅसची आची मध्यम ठेवायची. बघा मंडळी, हा मस्त असा नाश्त्याचा जो प्रकार दाखवला तो बनवून झालेला आहे. कुरकुरीत असा, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा हा तांदळाचं पीठ, बेसन आणि रवा आणि भाज्या घालून अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. रात्री अशा वड्या बनवून सकाळी फ्राय करून तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता. सोबत केचप किंवा चटणी बनवू शकता, हिरवी चटणी, आणि किंवा काही नसेल तरी चहा सोबत पण असा हा नाश्ता खाऊ शकता. कसा झाला मला हा नाश्त्याचा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की. मंडळी आवडला ना हा नाश्त्याचा प्रकार, तर तुम्ही ही घरी नक्की करून बघा.